ठरलं तर मग मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागात सायलीने खूप सुरेख रांगोळी काढलेली असते आणि त्या रांगोळीमध्ये ती दिवे लावत असते. परंतु सायलीची मनस्थिती काही ठीक नसते. सायलीने सुभेदारांचं घर दिव्यांनी लख्ख उजळून काढलेलं असतं. सतत ती मधुभाऊंचा विचार करत असते. परंतु सायलीला अजूनही माहिती नसतं की अर्जुनने ऑलरेडी मधुभाऊंना बेलवरती सोडवलं आहे. सायली विचार करते की उद्या मधुभाऊंना भेटायला जावं लागेल, परंतु भेटण्यासाठी तर परवानगी मिळवावी लागेल आणि यासाठी मला अर्जुन सरांशी बोलावं लागेल. परंतु ते कसं? एकतर मी त्यांच्यावरचा राग खूप जास्त ताणून धरला आहे. सर अजून घरी कसे आलेले नाही आहेत? सायलीला अर्जुनची खूपच जास्त काळजी वाटत असते, कारण अर्जुन दिवसभरात घरी आलेलाच नसतो. एकतर सर घरीही आलेले नाही आहेत, त्यातून त्यांचा एकही फोन नाही आहे. कुठे असतील ते? असा सायली विचार करत असतानाच कल्पना पाठीमागून पंत्या घेऊन आलेली असते. कल्पना सायलीला म्हणते की या ज्या पंत्या आहेत ना, त्या देखील लावून घे. आपण अर्जुन आला की लगेचच लक्ष्मीपूजन करून घेऊया. म्हणजे लक्ष्मीपूजनाची सर्व काही तयारी झालेलीच आहे. तेव्हा सायली काळजीने कल्पनाला विचारते की आज लक्ष्मीपूजन आहे. सकाळपासून अर्जुन सर घरीच आलेले नाही आहेत. कुठे गेलेत तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा कल्पना ही चकित होते. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की नाही ग, मला वाटलं की तुला काहीतरी सांगून गेला असावा. त्यानंतर कल्पनाच्या लक्षात येतं. ती सायलीला म्हणते की अगं मगाशी ना अर्जुनचा चैतन्यला फोन आला होता. तो म्हणत होता की काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि त्याने त्याला देखील बोलावून घेतलं आहे. परंतु नशीब आज अश्विन देखील दिवाळीसाठी घरीच आहे, नाहीतर डॉक्टरांना कसले आले आहे दिवाळी. मला वाटलं होतं की अर्जुन दिवे लागणीपर्यंत घरी परत येईल, परंतु आलाच नाहीये. कुठे गेला असेल काय माहिती. कल्पनाला देखील आता अर्जुनची काळजी वाटत असते. सायलीचं मन तर स्थिर नसतंच. एकीकडे ती मधुभाऊंचा विचार करत असते आणि दुसरीकडे अर्जुनची तिला काळजीही वाटत असते. परंतु अर्जुन मधुभाऊंनाच आणण्यासाठी गेलेला असतो, कारण त्याला सायलीला दिवाळीचं मोठं सरप्राईज गिफ्ट द्यायचं असतं. कल्पना सायलीला या ज्या उरलेल्या पंत्या आहेत त्या लावून घे असं सांगते आणि तेथून निघून जाते. सायली अर्जुनच्या वाटेकडेच डोळे लावून बसते. ती दिवे तर लावत असते, परंतु लक्ष सगळं तिचं बाहेर असतं. कधी एकदा अर्जुन येतोय असं तिला वाटत असतं. ज्यावेळी सायली अखेरची पंती लावत असते त्याच वेळेस सायलीचं लक्ष जेव्हा समोर जातं तर तिच्यासमोर अर्जुन, चैतन्य, कुसुमताई व मधुभाऊंना घेऊन आलेले असतात. अर्जुनने सायलीच्या आयुष्यात अखेर तो सोन्याचा क्षण आणलेला असतो. सायली अगदी आनंदाने वेडीपोशी होते जेव्हा तिचं लक्ष मधुभाऊंकडे जातं. मधुभाऊंना प्रत्यक्षात नजरेसमोर पाहता सायलीसाठी हा आनंदाचा धक्का असतो. अर्जुनने दिलेलं सर्वात मोठं सरप्राईज गिफ्ट असतं. सायलीला जणू काही ती स्वप्न पाहते असंच वाटत असतं. मधुभाऊंना पाहता क्षणी सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात आणि जेव्हा सायलीला ते स्वप्न नसून सत्यता आहे याची जाणीव होते, सायली चोराचीच मधुभाऊंना हाक मारते आणि पळत जाऊन मधुभाऊंना घट्ट मिठी मारते आणि खूप जास्त रडायला लागते. जेव्हा सायलीची हाक घरातील सर्वांपर्यंत पोहोचते तर घरातील सर्वच जण बाहेर आलेले असतात. कल्पना, प्रताप, अश्विन, अस्मिता सर्वच जण येतात. अर्जुनला सायलीच्या चेहऱ्यावरचा हाच आनंद बघायचा असतो की ज्यावेळी मधुभाऊंना अचानकपणे अर्जुन सायलीच्या समोर घेऊन येईल तेव्हा सायलीची रिॲक्शन काय असेल. सायली मधुभाऊंना मिठी मारून खूप ढसाढसा रडत असते आणि अर्जुन सायलीला आनंदात पाहून तो देखील खूपच खुश असतो. अख्खा सुभेदार परिवार खूप खुश असतो. अखेर अर्जुनने सायली मधुभाऊंची भेट घडवून दिलेली असते. तेव्हा तिथे कल्पना, प्रताप, अश्विन सर्वच जण खूप खुश असतात. परंतु अस्मिताचा मात्र खूपच चळफळाट होत असतो. ती सायलीकडे खूप रागाने पाहत असते. अर्जुनने सायलीचा विश्वास पुन्हा जिंकलेला असतो. तर इकडे नागराजची मात्र पळताभुई थोडी झालेली असते. नागराज विचार करतो की अर्जुनने त्या मधुकर पाटलाला बेलवरती तरी सोडवलं आहे, परंतु आता अर्जुनला साक्षीच्या विरोधात सर्व पुरावे कोर्टात हजर करून मधुकर पाटलाला निर्दोष सोडवायला कितीसा वेळ लागणार आहे. आणि आता मधुकर पाटील बाहेर आला आहे. त्यातून जर त्याने सगळ्यांच्या समोर हे सांगितलं की प्रिया तन्वी नाही आहे, मग मला हे सगळं काही सोडून येथून पळ काढावा लागेल. नागराज विचार करत असतो आणि खूपच घाबरलेला असतो. इतक्यातच सुमन येते आणि सुमन नागराजला म्हणते की अहो तुम्ही असे काय निवांत बसलात, यावर्षीची दिवाळी आपल्यासाठी खूप खास आहे. तेव्हा
नागराज चिडूनच सुमनला म्हणतो की काय कपाळ खास आहे का ही दिवाळी, एकतर कोणतीही गोष्ट मनासारखी घडतच नाहीये. तेव्हा सुमन चकित होऊन विचारते की अहो असं काय म्हणताय, गेले कित्येक वर्षानंतर आज पहिल्यांदा दिवाळ सणाला आपलं कुटुंब एकत्र आहे. शिवाय प्रतिमा वहिनी देखील आपल्या कुटुंबात परत आले आहेत आणि तुम्ही असं का म्हणताय की काहीच मनासारखं घडत नाहीये. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की सुमन तेच तर सांगतोय की मनासारखं काही घडतच नाहीये. मला सांग की वहिनी आपल्या कुटुंबात परत आले आहेत, परंतु त्यांना काही आठवतंय का? आपण जे सांगू त्याच्यावरतीच त्या विश्वास ठेवतायत, आपण जे सांगू तेवढंच करतायत. त्यांना काही आठवत असतं तर पूर्वीसारखी आपण आनंदाने एकत्र कुटुंब मिळून दिवाळी साजरा केलीच असते ना. तेव्हा तिथे सुमन म्हणते की तुमचं अगदी बरोबर आहे, आपण जे सांगतोय त्याच्यावरती प्रतिमा वहिनी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न तरी करतायत. तेव्हा तिथे सुमन देवाकडे प्रार्थना करते की प्रतिमाची स्मृती लवकरात लवकर परत येऊ देत. तर नागराजला मोठा धक्काच बसतो. इतक्यातच रविराज प्रतिमा दोघेही आलेले असतात. रविराज तिथे नागराजला म्हणतात की काय नागराज, सुमनला कामामध्ये मदत करतोय वाटतंय, चांगलेच आहे. तर रविराज तिथे प्रतिमाला सांगतात की हे बघ, मी तन्वीसाठी खास नवीन कपडे घेऊन आलो आहे, हे कपडे तूच तिला. तर तिथे रविराज विचारतात की तन्वी कुठे आहे, दिसतच नाही आहे. तेव्हा सुमन रविराजांना सांगते की तन्वी अजून खोलीच्या बाहेरच आलेली नाही आहे, तिचा मूड ठीक दिसत नाही आहे बहुतेक. तेव्हा रविराज चिडतात आणि म्हणतात की मूड ठीक नाही आहे म्हणजे, दिवाळ सण आहे ना, मी माझा मूड ठीक केला की नाही, तिने केलेल्या सगळ्या चुका पोटात घातल्या, माफ केलंय की नाही तिला, मग तिचा मूड ठीक नसायला तिला काय झालं आहे. रविराज खूपच चिडलेले असतात. तेव्हा प्रतिमा त्यांना समजावते. प्रतिमा म्हणते की हे बघा, तुम्ही असं चिडू नका. ती सुमनला सांगते की तू तन्वीला प्लीज हाक मारतेस का, मला इतक्या मोठ्याने तन्वीला हाक नाही मारता येणार. सुमन प्रियाला जोरजोराच्या हाका मारते. प्रिया आलेली असते आणि प्रिया खूपच चिडते. ती सुमनला म्हणते की कशाला उगाचच हाका मारते आहेस मला. तेव्हा तिथे प्रतिमा प्रियाला सांगते की तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी सणासाठी नवीन कपडे आणले आहेत. प्रिया चिडूनच प्रतिमाला म्हणते की कशाला, इथे आधीचाच माझा मूड ठीक नाही आहे, एक तर मला तोंड दाखवायची चोरी झाली आहे आणि त्यातून हे सगळं कशाला. प्रिया खूपच भडकलेली असते. तेव्हा तिथे रविराज चिडतात. रविराज काही बोलणार, नागराज मध्यस्थी करतो. नागराज प्रियाला म्हणतो की तन्वी, कशाला उगाचच असे रिॲक्ट होते आहेस, एवढं काहीही झालेलं नाही आहे. नागराज तिथे रागाने प्रियाकडे पाहतो आणि तिला शांत राहण्यासाठी सांगतो. प्रियाचा मेलोड्रामा पुन्हा चालू होतो. प्रिया तिथे रडण्याची नाटकं करायला लागते आणि ती नागराजला म्हणते की काका, अहो कशी शांत राहू, हे बघा मी जी चूक केली आहे ती चूक मी आधीच कबूल केली आहे की नाही, परंतु इथे माझी मनस्थिती कोणी समजूनच घेत नाहीये. प्रियाला चांगलंच माहिती असतं की ती रविराजांना कशी गुंडाळू शकते आणि प्रिया तिथे सर्वांच्या समोर एका गोष्टीचा खुलासा करते. ती सांगते की काका हे बघा, मी मागे एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता तेच तेच तर सतत नाही ना करू शकत, म्हणून मी आता स्वतःच ठरवलं आहे की हा दिवाळ सण मी अजिबात साजरा करणार नाही आहे. तेव्हा रविराज प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. प्रिया तिथे रडण्याची नाटकं करून रविराज प्रतिमाला तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही तुमची दिवाळी आनंदाने साजरा करा ना काका, छानशी रांगोळी काढा, छान नवीन नवीन कपडे घाला, पणत्या लावा, आनंदाने फटाके उडवा, माझं दुःख माझ्यापाशीच ठेवा. प्रिया तेथून रडत निघून जाते. खरं तर ते नाटकच असतात. रविराज तिथे म्हणतात की मला तर कळतच नाही आहे की या मुलीशी वागावं तरी कसं. कधी कधी असं वाटतं की आईबापाच्या प्रेमाशिवाय वाढले आहे, त्यामुळे कदाचित हट्टी झाली असावी, परंतु कधी कधी ना इतकी खुनशी वागते नाही की कधी कधी विचित्र वागते ना की रडते का कधी काय बोलतेस कळतच नाहीये. आता बाप म्हणून हिच्या किती चुका पोटात घालायच्या आहेत मी, आणि कसं वागायचं तरी कसं आहे हिच्यासोबत. तेव्हा रविराजांची नुसती चिडचिड होत राहते. तर नागराज तिथे रविराजांना म्हणतो की दादा तू अजिबात काळजी करू नकोस, हे बघ तन्वीला मी समजावतो, परंतु एक नक्की आहे दादा, आपण या वर्षीची दिवाळी एकत्र कुटुंब आनंदाने साजरी करणार आहोत. तर नागराज तिथे प्रियाला समजावण्यासाठी निघून जातो. तर इकडे मधुभावना पाहून सायली खूपच रडत असते, परंतु ते तिचे आनंद अश्रू असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, अगं सावर स्वतःला,
तेव्हा सायली खूप खुश असते. ती मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, खरंच मी स्वप्न तर पाहत नाही आहे ना मधुभाऊ, मी तुम्हाला प्रत्यक्षातच भेटते आहे ना. माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आहे. मला कधी वाटलं देखील नव्हतं की मी तुम्हाला अशी या सणाला भेटेल. तेव्हा मधुभाऊ सायलीला आनंदाची बातमी देतात. ते म्हणतात की बाळा, तू स्वप्न पाहत नाही आहेस आणि मी मागच्या वर्षीसारखा फक्त एका दिवसासाठी दिवाळी साजरा करण्यासाठी आलेलो नाही आहे, तर मी परत न जाण्यासाठी आलो आहे. असं मधुभाऊंनी सायलीला सांगताक्षरी सायलीच्या आनंदाचा पारावारच उरलेला नसतो. प्रताप, कल्पना देखील तितकेच खुश असतात. तेव्हा तिथे मधुभाऊ अखेर सायलीसमोर खुलासा करतात की जावई बापूंनी मला जामिनावरती सोडवलं आहे. सायली इतकी आनंदाने वेडीपिसी झालेली असते की तिलाही भान राहिलेलं नसतं. ती आनंदाने अर्जुनकडे पाहत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या हातून जी चूक घडली होती ती कधी ना कधीतरी सुधारावी लागणारच होती ना. सायली परत आनंदाने मधुभाऊंना घट्ट मिठी मारते आणि खूप ढसाढसा रडायला लागते. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की अगं साऊ बाळा, अगं रडू नकोस ना तू, हे बघ मी आलो आहे ना. तेव्हा सायली म्हणते की नाही मधुभाऊ, मला रडू द्या, मला ना मनसोक्त रडू द्या. गेल्या 1.5 वर्षांचे अश्रू साठून राहिले आहेत, ते आता मला मन मोकळं करायचं आहे. मला मनसोक्त रडू द्यात मधुभाऊ, असं सायली तिथे मधुभाऊंना सांगते. तर अर्जुन देखील खूप खुश असतो. सर्वांच्या डोळ्यातच आनंद अश्रू असतात. तेव्हा तिथे मधुभाऊ सायलीला म्हणतात की बाळा शांत हो जरा, सावर स्वतःला. सायली मधुभाऊंना म्हणते की तुम्ही असे परत मला कधी भेटाल ही आशा अंधुक झाली होती. डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधारच राहिला होता मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ, अगं असा का विचार करतेस? अगं तुझ्या पाठीशी तुझा नवरा उभा असताना तुझ्या मनात हा विचार कसा आला? जावई बापूंनी मला जो शब्द दिला होता ना साऊ, तो शब्द पाळला आहे. त्यांच्या शब्दाला ते जागले आहेत. त्यांनी मला बघ जेलमधून बाहेर काढलं की नाही. तेव्हा सायली रडतच मधुभाऊंना सांगते की आज खऱ्या अर्थाने माझ्यासाठी ही दिवाळी आहे मधुभाऊ. तेव्हा तिथे सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुनने सायलीला दिवाळीचं सगळ्यात मोठं सरप्राईज गिफ्ट केलेलं असतं. सायलीला इतकं खुश पाहून अर्जुन देखील अगदी भारावून गेलेला असतो. तर प्रताप तिथे सर्वांच्या समोर म्हणतो की दिवाळीच्या दिवशी असा आनंदाचा प्रसंग सगळ्या घराघरात असावा, नाही का. तेव्हा कल्पना म्हणते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. बाप लेकीची भेट आज या दिवाळ सणाला व्हावी, ही देवी आईचीच इच्छा असावी कदाचित. तेव्हा तिथे कुसुमताई देखील म्हणते की हो, ते म्हणतात ना, भगवान के घर देर है परंतु अंधेर नाही. तसंच काहीसं घडतं आहे, हो ना. परंतु सायलीला इतकं आनंदात पाहून अस्मिताचा मात्र खूपच चळफळाट होत असतो. तर त्याचनंतर सायली अर्जुनकडे व अर्जुन सायलीकडेच पाहत असतात. दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नसतात. अर्जुनच स्वतः पुढाकार घेतो आणि तो सायलीच्या समोर सायलीला म्हणतो की तुम्हाला वाटतो तितकाही वाईट नाही आहे मी. आणि अर्जुन सायलीच्या समोर कान पकडून तिची माफी मागायला लागतो. तेव्हा सायली अर्जुनने कान पकडलेले असतात. अर्जुनचा हात खालती खेचते आणि त्यानंतर ती अर्जुनला सर्वांच्या समोर घट्ट मिठी मारून अगदी लहान मुलासारखं रडायला लागते. इतकं ढसाढसा रडत असते की अर्जुनला देखील स्वतःचे अश्रू अनावर होतात. सायलीसाठी मधुभाऊ परत येणं हा आनंदाचा क्षण असतो आणि अर्जुनसाठी सायलीचा विश्वास पुन्हा जिंकणं हा आनंदाचा क्षण असतो. दोघेही तो आनंद साजरा करत असतात. आनंदाश्रू दोघांच्याही डोळ्यात दाटून आलेले असतात. अख्खा सुभेदार परिवार तिथे त्यांच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. अख्खं सुभेदार घर तिथे आता सायली अर्जुनच्या प्रेमाचं साक्षीदार असतं. सायली अर्जुनला भानही राहिलेलं नसतं की त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे, तीही सर्वांच्या समोर. दोघेही एकमेकांना मिठी मारून खूप ढसाढसा रडत असतात आणि तिथे सर्वजण त्यांच्याकडे आनंदाने पाहत असतात. तर कुसुमताई मात्र खूपच गप्प असते, कारण कुसुमताईला सायलीला सल्ला दिलेला असतो की अर्जुनचं प्रेम नसेल तर त्याच्यात गुंतून पडू नकोस. परंतु ऑलरेडी अर्जुनचं सायलीवर आणि सायलीचं अर्जुनवर तितकंच मनापासूनचं प्रेम असतं. तेव्हा मूर्ख अस्मिता विचार करते की या थेरड्यासाठी एवढे का रडतायत. सायली तर सायली, परंतु मम्मा आणि डॅड देखील रडतायत. काय गरज आहे याच्यासाठी रडायची. आत्ता ना पूर्णाची असायला हवी होती, मग कळालं असतं यांना. आणि तिला मागच्या वर्षीची दिवाळी आठवते की अर्जुनने असंच मधुभाऊंना एका दिवसासाठी आणलं होतं सायलीसाठी.
सायलीला सरप्राईज देण्यासाठी. परंतु तिथे पूर्णाजीने खूप मोठा तमाशा घातला होता. एका गुन्हेगाराला, एका खुन्याला तू आपल्या घरी घेऊन येऊच कसा शकतो असा अर्जुनला तिने जाब विचारलेला असतो. तेव्हा अर्जुनने पूर्णाजीला सांगितलेलं हे असतं की अगं पूर्णाजी, तू अशी का म्हणतेस, हे आपल्या सायलीचे बाबा आहेत ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हे तुझं कोर्ट नाही, हे सुभेदारांचं घर आहे आणि माझ्या घरात मला कोणीही खुनी, दरोडेखोर अजिबात यायला नको आहेत अर्जुन. पूर्णाजीने त्यावेळी मधुभाऊंचा खूप अपमान केलेला असतो. अस्मिताला तो प्रसंग आठवतो आणि अस्मिताच्या डोक्यात घाणेरडं कारस्थान शिजतं. विचार करते की या घरातल्या सर्वांनीच मेंदू जरी गहाण ठेवला असताना तरी माझा मेंदू अजूनही शाबूतच आहे. आता लवकरच पूर्णाजीला मी फोन करते आणि या थिरड्याला इथून घालवून देते असं अस्मिता विचार करते आणि तेथून सटकते. ती म्हणजे पूर्णाजीला फोन करण्यासाठी. अस्मिता गेल्यानंतर तिथे सर्वांचं लक्ष सायली अर्जुनकडेच असतं. दोघेही एकमेकांची मिठी सोडायला तयार नसतात. दोघेही खूप रडत असतात. तेव्हा कल्पना मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला इथे गार्डनमध्ये निवांतच उभं राहावं लागेल, कारण सायली अर्जुनच्या मिठीतून केव्हा बाहेर येईल. जेव्हा बाहेर येईल त्याच वेळेस ती तुम्हाला घरात घेऊन जाईल ना. तेव्हा तिथे आता सायली अर्जुन दोघेही बाजूला होतात. सायली पटकन मधुभाऊंचा हात पकडते आणि मधुभाऊंना म्हणते की चला ना मधुभाऊ. सगळेच जण तिथे हसत असतात. सगळेच जण आनंदात असतात. अगदी आनंदाचं वातावरण तिथे तयार झालेलं असतं. तोचपर्यंत अस्मिताने पूर्णाजीला फोन केलेला असतो चुगली करण्यासाठी. अस्मिता पूर्णाजीला दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि ती म्हणते की अगं पूर्णाजी, तू मावशी आजीकडे निघून गेली आहेस ना, तर बघ इथे तुझ्या नसण्याचा फायदा घेतला जातो आहे. आणि घरात घडलेला प्रसंग अस्मिता पूर्णाजीच्या कानावरती घालते. ती पूर्णाजीला सांगते की अर्जुनने यावर्षीच्या दिवाळीला सुद्धा मधुभाऊंना सोडवून आणलं आहे. त्या सायलीच्या बाबांना सोडवून आणलं आहे आणि त्याचबरोबर ते काय फक्त एका दिवसासाठी नाही तर जामीनमुक्त होऊन आले आहेत. अस्मिताने पूर्णाजीकडे चुगली केलेली असते. घरातील कोणाचंही लक्ष अस्मिताकडे नसतंच. सर्वजण अगदी आनंदात असतात. मधुभाऊंना घेऊन ते सर्वजण घरात जातात. तर इकडे किल्लेदाराच्या घरी अगदी आनंदाने दिवाळ सण साजरा करत असतात. सर्वजण फराळाचा आनंद घेत असतात. परंतु प्रिया मात्र तिच्याच नादात असते. ती आधीचीच मधुभाऊ सुटल्यामुळेच खूप जास्त घाबरून गेलेली असते. तर तिथे रविराज म्हणतात की ही चकली ना किती खुसखुशीत झाली आहे. प्रतिमा, मला चांगलंच माहिती आहे ही तू बनवली आहेस ना. तेव्हा तिथे नागराज सुमनला टोमणे मारतो. तो तिथे रविराजांना सांगतो की दादा, मग काय सुमन बनवणार आहे का. हे बघ, सुमनने बनवलेल्या चकल्या एकतर इतक्या मऊ असतात ना, नाहीतर मग इतक्या टणक की एखाद्याला फेकून मारले ना तर लागतील. तेव्हा तिथे रविराज म्हणतात की गप रे नागराज. तर रविराज तिथे सुमनला म्हणतात की हे बघ सुमन, तू अजिबात नागराजचं काहीच मनावरती घेऊ नको. तू देखील उत्तम फराळ बनवतेस. तेव्हा तिथे सुमन म्हणते की परंतु गेले कित्येक वर्ष मी प्रतिमा वहिनीच्याच रेसिपीप्रमाणेच फराळ बनवते, परंतु त्यांच्यासारखा फराळ बनवणं मला आजवर जमलंच नाही आहे. रविराज तिथे सुमनला सांगतात की तू ना उत्तम फराळ बनवतेस. बाकीचा फराळ तूच बनवत जा, परंतु चकल्या मात्र प्रतिमालाच बनवू दे. तेव्हा प्रतिमा म्हणते की रविराज काय म्हणतात. तेव्हा सुमन एखाद्या लहान मुलांसारखी रुजते. तर रविराज म्हणतात, रविराज त्याचबरोबर नागराज, प्रतिमा, सुमन देखील आता जोरजोराचे हसत असतात. इतक्यात प्रिया चिडते आणि रागानेच उशी फेकून देते. ती म्हणते की बस करा. सुभेदारांनी माझा एवढा अपमान केला आहे त्याचं तुम्हा सर्वांना काहीच वाटत नाही आहे ना. आता थोडा वेळापूर्वी मी रडायची थांबत नव्हते आणि तुम्ही काय करताय तर दिवाळ सण आनंदात साजरा करताय. तर इकडे सुभेदारांच्या घरी मात्र सर्वच जण खूप खुश असतात. अगदी आनंदात असतात. सर्वच जण फराळ करण्यासाठी बसलेले असतात. तर मधुभाऊंच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. तर मधुभाऊ तिथे म्हणतात की यावर्षी घरचा फराळ दिवाळीला इथेही घरी येऊन खाता येईल असं कधी वाटलंच नव्हतं, परंतु जावई बापू हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ असं का म्हणताय. तर सायली पटकन मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना यातला एक फराळ चाखा आणि मला सांगा की मी कोणते पदार्थ बनवले आहेत ते. तेव्हा तिथे मधुभाऊ म्हणतात की साऊ, अगं चाखायचं काय त्यात,
अगं मी तर फक्त डोळ्यांनी पाहून सांगू शकतो की माझ्या साऊने कोणता फराळ बनवला आहे. तेव्हा सर्वजण थक्कच होतात. तर तिथे अश्विन म्हणतो की काय मधुभाऊ, मला एक सांगा, तुमच्या डोळ्यांमध्ये स्कॅनर बसवला आहे का हो? म्हणजे तुमच्या कसं लक्षात येईल? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की बापाच्या डोळ्यात निसर्गातच स्कॅनर बसवलेलेच असतात आणि बाप लगेच ओळखू शकतो की आपल्या लेकीने काय बनवलं आहे ते. तेव्हा मधुभाऊ आश्रमातला एक किस्सा सांगतात. ते म्हणतात की आमची साऊ दरवर्षी कुसुमला फराळ बनवण्यामध्ये मदत करायची आणि जेव्हा ती 12-13 वर्षांची झाली ना, तेव्हापासून ती एकटीच फराळ बनवायला लागली आणि मग मी फक्त आणि फक्त माझ्या साऊच्या हातचाच फराळ त्यावेळी खात असायचो. काय साऊ, बरोबर ना? म्हणूनच मी माझ्या लेकीच्या हातचा फराळ लगेचच ओळखू शकतो. तेव्हा सर्वजण चकित होतात, सर्वजण हसत असतात. मधुभाऊ यावर्षी अगदी आनंदाने सायलीसोबत दिवाळीचा सण साजरी करत असतात. सायली ज्यावेळी आनंदाने हसत असते त्याच वेळेस अर्जुन तिच्याकडेच पाहत राहतो. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मधुभाऊ तेथून निघालेले असतात. तेव्हा सायली त्यांच्याजवळ हट्ट धरते की मधुभाऊ प्लीज, आता यावेळी तुम्ही जाऊ नका ना. अहो माझं मन अजूनही भरलेलं नाही आहे, माझ्यासाठी तरी थांबा ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊ मला जावं लागेल बाळा. इतक्यातच अस्मिताने चुगली करून पूर्णाजीला परत बोलावून घेतलेलं असतं. पूर्णाजी तिथे अर्जुनला हाक मारते आणि म्हणते की मला सांग अर्जुन की आपल्या घरात कोण आले आहेत पाहुणे. मधुभाऊ तिथे पूर्णाजीच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात की खरं तर मी इथून जाणारच होतो. तेव्हा तिथे पूर्णाजी चिडते आणि म्हणते की मी काय प्रश्न विचारला आहे, कोणीतरी मला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की नाही. आता तिथे सायली अर्जुन दोघेही गप्प असतात. आता पूर्णाजीची रिॲक्शन काय असेल? पूर्णाजी मागच्या वर्षीसारखं मधुभाऊंचा अपमान करून त्यांना हाकलवून देईल की सायलीने पूर्णाजीचं मन तर जिंकलं आहे म्हणून पूर्णाजी आता सायलीच्या वडिलांना सन्मानाने घरात त्यांच्या सर्वांच्या साथीने दिवाळी सण साजरा करू देईल. हे तर येणाऱ्या भागातच आपण पाहू.